माझं नाव मंगला अनिल जाधव. मी राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक. इकडून मी आलेली आहे. माझी बहीण स्वप्नाली किरण चंपानेकर, हिच्यामुळे मला या दवाखान्याची ओळख झालेली आहे. कारण बोईसरला तिथं पहिलं थेरपी झालेली, म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे मसलचं. तेव्हा मी तिच्या बरोबर होती. त्यामुळे मी डॉक्टरांना, तिच्या स्टॉपला जवळून ओळखते. पालघरला पण ती ऍडमिट होती आता मार्च एप्रिलमध्ये, तेव्हा पण मी तिच्या बरोबर होती. म्हणून मी नाशिकला पण आमचे मोठमोठे डॉक्टर आहेत, पण मला विशाल सर म्हणजे त्यांना जवळ ओळखते. आणि डॉक्टर खूप चांगले आहे. आणि कसं आहे, म्हणजे त्यांचे एक हास्य बघून, त्यांचं जे सांगण्याचं बोलण्याचं हे बघूनच माणसाचा अर्धा निघून जातो. ते जे सांगतात समजून ना माणसाला, म्हणजे पेशंटला असं उत्साह येतो त्यातून, की आपण आता याच्यातून नक्कीच बरं होणार आहे, आपण व्यवस्थित होणार आहे. तिकडूनच अर्धा निघून जातो. म्हणून मी माझ्या मुलाला सांगितलं का मला आपल्याला नाशिकला नाही करायचं, आपल्याला पालघरला जायचं आहे. त्याशी मी मेडिकल रिपोर्ट पाठवले. सर बोलले की तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन येऊ, त्यांना इथे घेऊन या, मग आम्ही सगळं सांगतो. आम्ही सोमवारी इकडे आलो आणि सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले. डॉक्टरनी मला सगळं चेक केलं. मी सांगण्यापेक्षा त्यांनी मला काय त्रास होतो तो सांगितला, एकदम बरोबर सांगितला. मी म्हटलं हा मला त्रास सर होतो मला. मग ते म्हणले तुमचं काय सजेशन? म्हणलं मला उद्या ऍडमिट व्हायचं. मग ते बोलले येऊ शकता तुम्ही. म्हणजे इथला स्टाफ, आता मी 5-6 दिवस राहिले, पण मावश्या असो, सिस्टर असो, डॉक्टर असो, म्हणजे ते इतके तत्पर आहे ना का थोडाफार इकडे तिकडे होतं त्यांचं, पण सेवाही उत्तम देतात. हे मला खूप आवडलं. आणि त्यांचं हास्य, मी दवाखान्यात म्हणजे पहिले सर्जरीला जाताना पण सगळे माझ्याशी हसतात. तिकडेच माझं सगळं ऑपरेशन घाबरलेली मी ना, सगळं माझं घाबरपण तिकडूनच निघून गेलं. का मला सगळे जाताना हास्य देताय ना, माझ्या मामांपासून, सिस्टरपासून, मावशांपासून, तर आपले डॉक्टर दुसरे पण आहेत, त्यांचं हास्य बघूनच माझं ऑपरेशनला भीती वाटत होती, निघून गेली. मी जशी तिकडून गेली ना, तशी ऑपरेशन करून आली ना, तर तशीच होती. तर माझ्या बहिणीला पण म्हणजे ही पोरगी अशी कशी, डॉक्टर पण अजब झाले का आम्ही हा पहिला पेशंट बघतो असा. इतकी सेवा चांगली. आणि मला खूप सगळ्यांना सांगण्याचं हे तात्पर्य म्हणजे की तुम्ही या डॉक्टरची नक्की सेवा घ्या, कोणी पण. डॉक्टरही चांगला आहे, इथला स्टॉफ पण चांगला आहे सगळा, मावशाही चांगल्या आहे, सिस्टरही चांगल्या आहे, त्यांचे डॉक्टर पण सगळे चांगले आहेत. म्हणजे इतके आपल्याला प्रेमाने समजून सांगणे, आई वडील कसे आपल्याला प्रेमाने सांगतात तसे समजून सांगतात. म्हणून आपल्याला काहीच वाटत नाही. थेरपीचे सर सुद्धा आणि त्या मॅडम सुद्धा म्हणजे इतके प्रेमाने आपल्याला घेतात ना. हा मावशी तुम्ही हळूच टाका पाय, हळूच हे करा. म्हणजे एवढं प्रेमाने सांगणारे कोण नसतं. डॉक्टर कसे असतात, काही चिडके असतात, हे असतात, हे असे नाहीत. म्हणून मला या डॉक्टर म्हणजे दवाखानाच खूप आवडला होता. त्यामुळे मी या सर्जरीचं इथे डिसिजन घेतलं, ऑपरेशन मला इथेच करायचं. माझं ऑपरेशन संध्याकाळी मला 5ला ऑपरेशन मध्ये नेलं. 7:30 पर्यंत मला बाहेर आणलं. आणि 9-10ला मला तर चाललं, पण मला पण आश्चर्य वाटलं का माझं ऑपरेशन एवढं मोठं झालंय आणि मला लगेच 10ला चालायला पण म्हणतात. मी तेव्हा चालली पण. म्हणजे आणि माझ्या म्हणजे गुडघ्याची सर्जरी अशी झाली, माझी पूर्ण वाटीच बदलली, एवढं मोठं ऑपरेशन. आणि माझ्या ते टाके आहेत ना, ते 23 टाके आहेत. म्हणजे माझं ऑपरेशन हे मोठं आहे. म्हणजे डॉक्टर पण किती तत्पर आणि पेशंट पण त्यांना साथ देतो ना. जसं ते सांगतात तसं मी उलट जास्त त्याच्या म्हणजे एक्सक्यूज असते का. मला मावशी सुद्धा बोलल्या, असं आम्ही पेशंट पाहिलं तर तुम्ही पटकन सगळ्या गोष्टी करतात.